मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवरची टोलवसुली 2019 पर्यंत थांबवता येणार नसल्याचं प्रतिज्ञापत्र एमएसआरडीसीने न्यायालयात सादर केलं। एक्सप्रेस हायवेवरच्या टोलवसुलीचं कंत्राट आयआरबीआय कंपनीकडे एक्सप्रेस हायवेवरच्या टोलवसुलीचं उद्दिष्ट 2016 मध्येच पूर्ण झालं असून त्यानंतर सुमारे 346 कोटींची अतिरिक्त वसुली झाल्याचा दावा आरटीआय कार्यकर्त्यांनी केला। यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली। एक्सप्रेस हायवेवरची टोलवसुली ही करारानुसार सुरू असल्याचे एमएसआरडीसीने म्हटलं। मात्र यापूर्वी राज्यात ज्या पद्धतीने टोल नाके बंद करण्यात आले त्या पद्धतीने एक्सप्रेस हायवेवरची टोल नाके मुदतीआधी का बंद होऊ शकत नाही असा प्रश्न याचिकाकर्त्यांनी उपस्थित केला होता। करण्याचा निर्णय हा राज्य सरकारचाच असू शकतो, तो एमएसआरडीसीचा असू शकत नाही, कारण त्याच्यातले फायनान्शियल कॉम्प्लिकेशन्स हे राज्य सरकारला हँडल करायला लागतात। या अगोदर राज्य सरकारने 12 टोल नाके पूर्णपणे बंद केले। त्यावेळेला मात्र वापरलेलं लॉजिक असं होतं की आम्ही कॅश फ्लो पूर्ण झाला म्हणून टोल नाके बंद करतोय। आणि ह्या केसमध्ये मात्र जर राज्य सरकार आता म्हणत असेल की अशा प्रकारे आम्हाला कॅश फ्लो जरी झाला असला पूर्ण तरीसुद्धा आम्हाला टोल नाके बंद करता येणार नाही, कारण कॉन्ट्रॅक्टमध्ये टर्म आहे, तर त्यांना तसं ॲफिडेव्हिटवर म्हणावं लागेल आणि मग निश्चितपणे आम्ही याला कोर्टामध्ये ऑब्जेक्शन घेऊ। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।